सकट डुकरे. हाताला लागले भ्याल चढ नको देखो. बाय बाय गाइस. बाय बाय बाय. A few moments later. Hey guys, welcome back to my channel. कसे आहे तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मम्मी पण आलेली आहे. बस काय करते? जस्ट टाइमपास. लाईट गेली आहे त्यामुळं बसलंय. आणि गाईज एवढं ऊन आहे, एवढी गरमी होती काय सांगू तुम्हाला. उठ. तर गाईज सूर्यदेव एवढा आमच्यावर कोपलाय काय माहिती. काय बसून थंड काय नको येतो. हर हर घर की कहाणी. गाईज सूर्यदेव एवढा कोपलाय आमच्यावर. एक तर पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे मेन, त्यात ऊन आणि संध्याकाळची लाईट गेली गाईज. त्यावर आपलं काही म्हणणं काय नाही. गरमी होती का? आणि तिकडं एक अक्षर हा. नाही तर मला इतका त्रास देणं लावलंय काय सांगू तुम्हाला गाईज. सध्या सुट्ट्या आहेत ना तर हा असा त्रास देणार आहे. माझ्या सुट्ट्या सुद्धा मला जगू देत नाही. तुझा का आणि ना त्याचे हात दुखत आहे गाईज. मला नाही माहिती माझी स्किन तुला असं लावून बसेल गाईज. उद्या किंवा परवा आपले 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत गाईज. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे. आम्ही केसाची हेअरस्टाईल चेंज करते आधी गाईज. चांगलं दिसायच्या उद्देशानं मी केस सोडले. खूप गरमत आहे काय माहिती मी किती वेळ सहन करू शकते. पण आता मेन मुद्दा देते की आपले उद्या किंवा परवा 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. तर आपलं काही म्हणणं काहीतरी ओपिनियन द्या की 2 दिवसात आपले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. इकडे बघ माझ्याकडे आणि सांग की पहिले एक सबस्क्रायबर वाढल्यावर आपल्याला कसं वाटत होतं. आनंद होता आणि आता बी जास्त आनंद होतो. मम्मी तुझी स्किन इतकी भारी दिसते का? हो खरं तेलकट आहे माझी. नाही दिसती लय कॅमेऱ्यामध्ये भारी दिसते. दाखवते मी. तर गाईज आपले 2 दिवसामध्ये होऊन जातील 2000. तर होऊन जाईल ना. होईल आज बोलू देत नाही याच्यामुळेच हा. तर गाईज आपल्या 2 दिवसात 2000 सबस्क्रायबर अजून होऊन जातील. किती म्हणजे पहिले एक सबस्क्रायबर वाढले की आनंद मिळत होता. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे आणि असाच सपोर्ट ठेवा. लवकरच माझं ड्रीम कंप्लीट होईल गाईज त्यासाठी. आणि एक तर आमच्याकडे गेली आहे लाईट. सगळ्या गल्लीमध्ये लाईट गेलेली आहे त्यामुळे खूप उकडतं आहे गाईज. आणि सगळेच विचारतात की तुम्ही स्वामी सेवेकरी आहे का? स्वामींची प्रचिती तुम्हाला आहे का? काय स्वामींची प्रचिती काय आहे? मला काय स्वामी समर्थांचा अनुभव आला आहे नक्की. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की दीदी तू व्हिडिओ तो टाक. मी नक्की तुम्हाला तो व्हिडिओ शूट करून सांगेल की माझ्यासोबत स्वामी समर्थांची प्रचिती काय आलेली आहे. त्यांचं एक दर्शन घडलं मला ॲज इट इज. आता ते रिलेटेड टू मम्मी आहे तर तुम्हाला नक्की मी सांगेल. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की दीदी नक्की व्हिडिओ टाकतो. मी नक्की तो तुम्हाला शेअर करेल. तर तुला काय वाटतं की स्वामी समर्थांबद्दल काय सांगू गाईज. मी तुम्हाला एवढीच हिंट देऊ शकते की मम्मी जी दिसते तुम्हाला स्वामी समर्थामुळे सध्या. काय झालं होतं काय नाही आता त्याला झाले 2 वर्ष कंप्लीट झाले काय. तर तुम्हाला सांगेल मी नेक्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल काय झालं होतं काय नाही तर तुम्हाला मी तो व्हिडिओ टाकेल. मला कमेंटमध्ये सांगा नक्की पाहिजे असेल तर मला कमेंट करा. गाईज लाईट जातीये येते काय करा तुम्ही सांगा आता.
हलकट गाईज 5-5 मिनिटासाठी लाईट येते जाते, कूलर वाजते, लाईट वाले मजा घेतात काय माहिती. मरणाचं गरमत आहे. आज रात्रभर जागायचा प्लॅन आहे आमचा. आणि आत्ता मी एक प्रँक केला भैयासोबत, तो आमचा सक्सेसफुल झालाय. 1 hour later. हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. गाईज लाईट आली आहे आणि कूलरचा आवाज आला की कान असे तृप्त होत आहेत, काय सांगू. पण पुन्हा डबल लाईट जाते तेव्हा थंड हवा येते, सध्या तर काय वाटत नाही. पुन्हा जशी लाईट जाते येते लाईट तेच चालूच, काय माहिती रात्री जागा राहावं लागतं का नाही.